एक विषय मात्र आपला मागे पडतोय अजूनही, तो आहे खेळ। आता झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण 71व्या स्थानावर आहोत। हे नक्की आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये मेडल्स मिळण्याची सुरुवात झाली, मेडल्स मिळण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे 2014 पासून मोदीजींचा हा आग्रह होता। स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे सगळ्याच स्तरावर आपण खेळासाठी, सगळ्या स्तरावर म्हणजे खेळाडूंना प्रशिक्षणासाठी, खेळाडूंना विदेशात जाण्यासाठी, खेळाडूंना मेडल्स मिळाल्यानंतर त्यांना कॅश प्राइजेस देणं, त्यांना नोकऱ्या देणं, तालुका लेवलपासून ते विभाग लेवलपर्यंत आणि खरं म्हणजे राज्य अगदी बालेवाडी अशा मोठमोठी संकुल उभं करणं, सगळ्या स्तरावर आपण खूप पैसे द्यायला सुरुवात केली। त्यातूनच आता एक नवीन निर्णय जो झाला की ज्या निर्णयामध्ये आपण तालुका स्तरावर ही अमाऊंट वाढवली आणि तालुका स्तरावर जी अमाऊंट वाढवली त्याच्यामध्ये जी आधी तालुका स्तरावर 1 कोटी होती ती आपण 5 कोटी केली आणि जिल्हा क्रीडा संकुल म्हणजे इथे आधी तरतूद होती ती 8 कोटीची, ती आता 25 कोटीची झाली। त्यातले 11 कोटी आता आपण दिले, बाकीचे तुमचे शिल्लक आहेत। तुम्ही अनेक गोष्टी ज्या मागण्या केल्या त्यातून त्या पूर्ण होतील आणि विभागीय क्रीडा संकुलाला आपण 24 कोटी द्यायचो ते 50 कोटीपर्यंत आपण वाढवलं आणि त्यामुळे राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने आपल्याला जे 25 कोटी अलॉट झालेले आहेत की जे 25 कोटी आपण खर्च करायचे त्यातल्या पैशातून हे अतिशय उत्तम जिल्हा क्रीडा संकुल तयार झालं, खूप चांगलं आहे। शहर हुंडरी खेळाडू आपल्या जिल्ह्यात कोणत्याच ढंगचे काम करणाऱ्या खेळाडूंचं